चला विद्यार्थ्यांनो, आज आपण 4 ते 4 अक्षय तृतीया ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत. अक्षय तृतीया सण जवळच येत आहे आणि या सणासाठी आपण अक्षय तृतीयेला जो घडा भरला जातो, म्हणजेच काही जण कळस भरतात, काही जण घागर भरतात, तर कुणी मातीचा माठ भरतात. पाण्याने भरून ठेवून हे कलशपूजन केले जाते. अक्षय तृतीया सणाला याचे खूप महत्त्व आहे आणि ही रांगोळी आज आपण 4 थेंबांची कशी काढायची ते पाहत आहोत. बघा, अशा पद्धतीने 4 थेंब काढून घेतले आहेत आणि त्याला साधा सरळ आकार थेंबांनी जोडलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने 4 ते 4 ठिपके काढून छान अशी कलशाची रांगोळी काढून घ्या. अशाच काही अक्षय तृतीयेसाठी सुंदर रांगोळ्या अजून तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्या ठिकाणी अशा रांगोळ्या तुम्ही काढून ठेवा. नोटबुकवरती प्रॅक्टिस करा आणि मग आपल्या अंगणात सुंदर अशी रांगोळी काढा किंवा देवाजवळ तुम्ही छान छोट्याशा रांगोळ्या काढू शकतात. ह्या रांगोळ्या काढण्यासाठी अगोदर कागद पेन्सिल घ्या आणि त्यावर प्रॅक्टिस करा आणि छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्हाला जमायला लागल्या की मग तुम्ही मोठ्या रांगोळ्या सहज काढू शकतात. बघा, या पद्धतीने मी कलशाचे रेखाटन करून छान असा लाल रंग भरला आहे. तुम्ही पण असा लाल रंग किंवा तुमच्याकडे तपकिरी रंग असेल किंवा मरून कलर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे रंग भरू शकता. कलशाला शोभेल असाच हा रंग मी घेतला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कलर घेऊ शकता. बघा, असा हा कलश झाल्यानंतर वरती नारळ ठेवले जाते म्हणून नारळाचा थोडा कलर मी घेतला आहे. ह्या घड्यावरती डांगरही ठेवले जाते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशी कलश आणि डांगराची व्हिडिओ बघणार आहोत. छान अशी रांगोळी मी तुम्हाला अक्षय तृतीयेसाठी काढून दाखवणार आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने छान रांगोळ्या काढा आणि तुमची कला विकसित करा. प्रत्येकालाच काही ना काही पद्धतीने रांगोळ्या काढायला जमतेच, फक्त प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता तुम्हाला सुट्ट्या लागणार आहेत, त्या सुट्टीमध्ये तुम्ही छान रांगोळ्या काढून प्रॅक्टिस करा, म्हणजे नेहमीसाठी तुम्ही सुंदर रांगोळ्या काढू शकतात. अगदी साध्या पद्धतीने रांगोळ्या काढायला सुरुवात केल्यावर तुम्ही छान छान मोठ्या आकाराच्या रांगोळ्या डिझाईनमध्ये काढू शकतात. पानांसाठी मी हिरवा आणि फिकट हिरवा म्हणजेच पोपटी कलर घेतला आहे. याच्याने शेड छान दिसते. विड्याचे पान आपण तिथे दर्शवत आहोत रांगोळीमध्ये. याला अजून बारकावे आपल्याला करता येतील. तुम्ही रेषा वगैरे काढू शकतात पांढऱ्या रांगोळीने किंवा पेन्सिलच्या टोकाने त्यावरती रेषा काढता पण येतील. पण मी सहज तुम्हाला समजावी म्हणून साध्या पद्धतीने रांगोळी काढलेली आहे आणि ती रंगकामसुद्धा अगदी साध्या पद्धतीने केले आहे. यावरती आपण अजून काही डिझाईन वाढवू शकतो. तुम्ही अशीच रांगोळी काढून यावरती डिझाईन तुमच्या पद्धतीने तुमच्या कल्पनेने तयार करून बघा आणि अशी अक्षय तृतीयेला सहज सोपी जमेल अशी रांगोळी तुम्ही नक्की काढा. आता या कलशावर सुंदर सजावट आपण फुलांनी सुद्धा करू शकतो, कारण सणाच्या दिवशी आपल्याकडे फुलं आणलेली असतात. ही स्वस्तिक आठवणीने काढा, कारण कलशावरती स्वस्तिक खूप सुंदर दिसते आणि पूजेला स्वस्तिकचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे स्वस्तिक काढणे खूप गरजेचे आहे. स्वस्तिक काढून आपला कलश खूप सुंदर दिसत आहे. अगदी साधी आणि सिंपल रांगोळी मी आज तुम्हाला काढून दाखवली आहे. तुम्ही पण अशीच कलशाची रांगोळी अक्षय तृतीया सणासाठी नक्कीच काढा.